मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे रविवार आणि आजच्या दिवसाची सुरुवात होते धावपळीत, कारण पप्पांची गाडी पंक्चर झाली आहे. तर पप्पांनी आता बोलावलं तिथे अवजार वगैरे घेऊन चाललोय. बघूया कोणता चाक पंक्चर झालाय ते पण नाही माहिती, पुढचं मागचं आय डोंट नो. ह्या साईडचा टायर पंक्चर झालाय. हा आहे अल्टो मधला जॅक, मी काढली आहे, भरपूर धूळ होती. बसलाय का ते जॅक बरोबर तिथे? हे राऊंड आहे, ज्याच्यावर तुम्ही लावलं ते राऊंड सटकेल पक्का. कमी फिरू, गाडीवर चालली आहे. सरकला, म्हटलं ना मी सरकणार तिथे. ते स्टेपनीची कंडिशन बघा मित्रांनो, पूर्ण गोट आहे. त्यांचे टायर पंक्चर झाले आहेत, पूर्ण नवीन आहे झालेलं आहे, नट खोलून झालेले आहेत. मी म्हणतोय मी करतो तर मला पप्पा करू देत नाही. इथे ही लावली जात आहे इथे. आता स्टेपनी मॅच नाही होते, मी लावून देऊ पप्पा मला अजिबात काम करू देत नाही. म्हणून काही हिरो पण नाही. चिकनी चमेलीवाला टायर झालेला आहे. हे बघा हिच्यात घुसलाय स्क्रूमुळे हा टायर झालाय पंक्चर. मी माझी गाडी अशीच लावली आहे रस्त्यात, पण इथं काही जास्त एवढं ट्रॅफिक नसतं, त्याच्यामुळं चिल मध्ये चिल. तो स्टेपनी लावून झाली, पप्पा नट फिट करताय. जॅक काढू, मग हे पंक्चरवाल्याकडे जाऊन पंक्चर काढूया. या पंक्चरवाल्याकडे आलो होतो अण्णाकडे, तो अण्णाच गायब आहे इथून. त्यामुळे आता पप्पा चाललेत पुढच्या दुकानावर आणि मी चाललोय घरी. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ बघता तर फॉलो नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.